चला सगळे जॉईन झाले. सो त्यावेळेला हा डब साउंड क्रिएट होतो. तर असं जेव्हा वालमध्ये डिफेक्ट तयार होतो ना, तेव्हा जेव्हा मुरमुर हिस नावाचा साउंड क्रिएट होतो. So for about 0.4 second, both the atria and ventricles are in diastole. आता हे पहिलं बघितलं 0.1 सेकंद बघा 0.1 सेकंद होतं ऍट्रियल सिस्टोल 0.3 सेकंद होतं वेंट्रिक्युलर सिस्टोल आणि आता 0.4 सेकंद आहे जॉइंट डायस्टोल. So for about 0.4 second, both the atria and ventricle are relaxed, or you can say diastole. Okay, so that is 0. When all the chambers of the hearts are in diastole, this condition is called as joint diastole or complete diastole. ज्यावेळेला दोन्ही अॅट्रा आणि काही थोड्या वेळासाठी पॉज साठी त्याला पॉज घेतो हार्ट, दॅट इज तो घेतो त्याला म्हणतात जॉइंट डायस्टोल और कंप्लीट डायस्टोल. Thus, duration of one cardiac cycle is 0.8 second, 0.1, 0.3 and 0.4. 0.1 is atrial systole, 0.3 is ventricular systole and 0.4 is joint diastole. असे मिळून एक कार्डियक सायकल तयार होतं जे 0.8 सेकंदचं असतं. So right side of the heart contain oxygenated and left contain oxygenated blood. Total volume of blood pump during one ventricular systole is called as stroke volume. जे आता तुम्हाला सांगितलं, it is approximately 70 ml. सो आपण हे जो डायग्राम जो बघितला ना तो हा होता आता एकदम सुरुवातीला बघितलेला. आता याच्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल बघा. ऍट्रियल सिस्टोल आहे 0.1 सेकंद, पहिला आपण रेड बघूया बरोबर. त्यानंतर वेंट्रिक्युलर सिस्टोल आहे 0.4 सेकंद आणि वेंट्रिक्युलर डायस्टोल आहे 0.4 टू 0.8 सेकंद. ऍट्रियल सिस्टोलचा विचार करतो आपण, ऍट्रियल डायस्टोलचा विचार करत नाही, पण तुम्हाला तिकडे तरी दिलेलं आहे. फक्त ऍट्रियल सिस्टोलच लक्षात ठेवायचं 0.1, पण ऍट्रियल सिस्टोल वेंट्रिक्युलर ऍट्रियल डायस्टोल 0.7 सेकंद आहे म्हणजे हार्ट हे रिसीव्ह करायला. सो ऍट्रियल सिस्टोल, मग वेंट्रिक्युलर सिस्टोल आणि मग वेंट्रिक्युलर डायस्टोल, हे एक कार्डियक सायकल झालं. हे झालं की लगेच दुसरं सायकल चालू होतं परत 0.8 पासून 0.1 सेकंद मध्ये परत ऍट्रियल सिस्टोल, परत वेंट्रिक्युलर सिस्टोल, परत जॉइंट डायस्टोल. हा हे काढून घ्या. तुम्हाला टॉपिकचा स्क्रीनशॉट हवाय का, त्या नोट्सचा स्क्रीनशॉट हवाय का काढून, हवाय का तर मी ते फिरवतो परत मागे. स्क्रीनशॉट हवाय का, जे काही मी शिकवलं त्याचा स्क्रीनशॉट हवाय का. सर रेकॉर्डिंग येते. अच्छा, रेकॉर्डिंग येते का. हा म्हणजे बरं, नंतर लेक्चर नंतर येते, त्याच्यातून नोट्स रेडी करू शकतो. ओके ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. माझा स्क्रीनशॉट काढून घ्या पहिला याचा, फक्त डायग्रामचा. डन सर. ओके नो. बरं, इथपर्यंत शिकवलेलं सगळ्यांना कळलंय का. काही डाऊट नसेल तुम्हाला, असेल तर मला सांगा, मी एक्सप्लेन करीन परत एकदा. इफ यू हॅव एनी डाऊट, एनी क्वेरी. मुलांनो, बाळांनो, मित्रांनो, काही डाऊट असेल तर सांगा. म्हणजे नाही तर नाही सांगा, होतं हो सांगा म्हणजे पुढे जाईल. ओके ठीक आहे, चालेल. कारण हे सगळं ना एकमेकाला लिंक आहे. मागचं कळलं नाही तर पुढे तुम्हाला शिकवलेलं कळणार नाही. ओके, व्हेरी गुड. चला पुढे जाऊया आपण. सो आपण काय काय बघितलं बघा. एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट बघितला, मग इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट बघितला, मग हार्टची कंडक्टिंग सिस्टीम बघितली आणि मग हार्टचं मेकॅनिझम बघितलं, म्हणजे हार्ट कसं वर्क होतं हे आपण बघितलं. आता आपण जाणार आहोत पुढच्या टॉपिक कडे, जे ऑलरेडी मी तुमच्याशी डिस्कस केलं, कार्डियक आउटपुट. सो इट इज द व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप आउट पर मिनिट. एका मिनिटाला ब्लड किती पंप होतं, दॅट इज कॉल्ड कार्डियक आउटपुट. फॉर अ नॉर्मल अडल्ट ह्युमन बीइंग इट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. कार्डियक आउटपुट इज इक्वल टू SV stands for
stroke volume, and HR stand for heart rate. Stroke volume याचा अर्थ काय की एका मिनिटाला एका मिनिटाला नाही, एका सेकंदाला हार्ट मधनं किती ब्लड पंप बाहेर केलं जातं. हार्ट बीट जे आहेत ते 72 टाइम्स पर मिनिट आहेत आणि प्रत्येक मिनिटाला हार्ट मधनं 70 ml ब्लड बाहेर पडतं. सो 70 ml इंटू 72 म्हणजे झाले 7040. एक हार्टबीट मधनं 70 ml ब्लड बाहेर पडतं. म्हणजे व्हेंट्रिक्युलर सिस्टोल होतं तेव्हा 70 ml ब्लड बाहेर पडतं. असे हार्टचे 72 ठोके होतात, 72 बीट होतात. म्हणजे 70 इंटू 72 म्हणजे 5040 ml पर मिनिट. ओके, म्हणजे अप्रॉक्सिमेटली एका मिनिटाला 5 लिटर ब्लड बाहेर पडतं. दॅट इज कॉल्ड एज कार्डियक आउटपुट. याला सीओ म्हणतात. सीओ स्टँड फॉर कार्डियक आउटपुट, एसव्ही स्टँड फॉर स्ट्रोक व्हॉल्यूम, HR स्टँड फॉर हार्ट रेट. हार्ट रेट आणि हार्ट बीट मध्ये फरक आहे हा. हार्ट रेट हा 72 टाइम्स पर मिनिट आहे आणि एक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन म्हणजे एक हार्ट बीट, ज्याला आपण कार्डियक सायकल म्हणतो. सो आता पुढचा आपण पार्ट बघणार तो म्हणजे रेग्युलेशन ऑफ कार्डियक ऍक्टिव्हिटी. थोडक्यात हे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन आहे, हे फक्त काय एकाच गोष्टीवरती डिपेंड नाहीये, तर थोडंसं नर्वस कंट्रोलवरती पण डिपेंड आहे. बघा, जेव्हा आपण घाबरतो, जेव्हा आपण पळत येतो, किंवा जेव्हा आपल्याकडे एन्झायटी असते, डिप्रेशन असतं किंवा भीती असते, त्यावेळेला हार्टबीट आपल्या नॉर्मल पेक्षा जास्त फास्ट होतात. हे फास्ट कशामुळे होतात, तर ती बॉडीची रिक्वायरमेंट असते आणि रिक्वायरमेंट नुसार थोड्या वेळासाठी हार्टबीट फास्ट होतात. ते सगळं कंट्रोल केलं जातं, जे आपल्या बॉडीमधल्या दोन सिस्टीम आहेत, नर्वस सिस्टीम, ज्याला म्हणतात एक ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, ज्याच्यामध्ये सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक असे दोन सिस्टीम येतात. आपण पुढे बघणार आहोत ते. तर एक सिस्टीम त्यातली ना हार्टबीट वाढवायचं काम करते, पण त्याच वेळेला दुसरी सिस्टीम हार्टबीट खाली आणण्याचं काम करते आणि म्हणून आपलं हार्ट अंडर ड्युअल कंट्रोल मध्ये राहतं. म्हणजे हार्टबीट वाढतच जात नाहीत, ते खाली पण येतात लगेच थोड्या वेळाने, पण वाढावे पण लागतात, तसेच खाली पण आणण्याचं काम करतं. हा एक पार्ट होतो. प्लस हॉर्मोन्स पण ह्याच्यामध्ये काम करतात. म्हणजे पिच्युटरी ग्लँड मधनं पिच्युटरी ग्लँड नाही, ऍड्रिनल ग्लँड मधनं मेडुला जो पार्ट आहे, हे आपण पुढे बघूया, फक्त लक्षात ठेवा, मी आता इंट्रोडक्शन देतोय. मेडुला जो पार्ट आहे हा एक इमर्जन्सी हॉर्मोन नावाचा हॉर्मोन रिलीज करतो, ज्याला एपिनेफ्रिन असं म्हणतात किंवा त्याला स्ट्रेस हॉर्मोन असं म्हणतात. हे हॉर्मोन ना नॉर्मली सिक्रेट होतं, काही जणांमध्ये नॉर्मली सिक्रेट होतं, पण ओव्हर स्ट्रेसमुळे हे जास्त प्रमाणात सिक्रेट झालं की तो एसए नोडला स्टिम्युलेट करतो आणि एसए नोडला स्टिम्युलेट केलं ना, एसए नोडला स्टिम्युलेट केला की हार्टबीट फास्ट होतं. सो हे कसं होतं आपण बघूया. रेग्युलेशन ऑफ कार्डियक ऍक्टिव्हिटी हे मेंटेन कसं केलं जातं, दॅट वी डिस्कस इन रेग्युलेशन ऑफ कार्डियक ऍक्टिव्हिटी. बघा, now though human heart is myogenic, means contraction is initiated by mass of muscle, that is called myogenic. It is also under the dual control, the nervous as well as hormonal. Nervous system पण त्याला कंट्रोल करते आणि हॉर्मोनल सिस्टीम पण कंट्रोल करते. नर्वस सिस्टीम कशी कंट्रोल करते, तर नर्वस सिस्टीम कंट्रोल करणारा पार्ट आहे त्याला म्हणतात ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम ही दोन पार्ट मध्ये डिवाइड होते, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. सो सिम्पॅथेटिक सिस्टीम विथ हॉर्मोन एपिनेफ्रिन ऍज अ न्यूरो ट्रान्समीटर. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट झाली की एपिनेफ्रिन नावाचा हॉर्मोन ऍड्रिनल ग्लँडच्या मेडुला पार्ट कडनं बाहेर पडतं, जो न्यूरो ट्रान्समीटर म्हणून काम करतो आणि इन्क्रीजेस दी रेट ऑफ हार्टबीट ड्युरिंग इमर्जन्सी. परत एकदा सांगतो, हे दोघेही ना ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आणि हॉर्मोनल सिस्टीम एकत्र काम करतात. जेव्हा सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे, ही सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट करते, हे मी रफ सांगतोय लक्षात येण्यासाठी. पुढे आपण डिटेलमध्ये जेव्हा नर्वस सिस्टीम बघू तेव्हा मी सांगेन तुम्हाला. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम ना मुळात दोन पार्ट मध्ये डिवाइड होते, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. सिम्पॅथेटिक सिस्टीम ना इन्क्रीज करायचं काम करते, तर पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम खाली आणायचं काम करते, म्हणजे कमी करायचं काम करते. आता जेव्हा सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट होते, ही स्टिम्युलेट का होणार, तर तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात, तुम्ही घाबरलात, तुम्ही जोरात पळत पळत आलात, तर तुमची हार्टबीट वाढतात. सो सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट झाली की ती काय करते माहितीये का, ऍड्रिनल ग्लँड जी आहे, किडनीच्या वर जी ऍड्रिनल ग्लँड आहे, त्या ग्लँड मध्ये दोन पार्ट आहेत. बाहेरच्या पार्टला कॉर्टेक्स म्हणतात
आतल्या पार्टला मेडुला म्हणतात. ह्या मेडुला पार्टला स्टिम्युलेट करते आणि हा मेडुला पार्ट हॉर्मोन तयार करतो एपिनेफ्रिन. ही एपिनेफ्रिन म्हणजे हा न्यूरो ट्रान्समीटर आहे जो हार्टबीट इन्क्रीज करतो. म्हणजे तो काय करतो, एसए नोडला स्टिम्युलेट करतो आणि एसए नोडला स्टिम्युलेट केलं की तिकडनं इम्पल्स जास्त बाहेर पडतात. जास्त इम्पल्स बाहेर पडले की हार्टबीट आपलं वाढलं. ह्याच्या बरोबर उलट आता वाढतच राहून चालणार नाही, ते कमी यायला पाहिजे. असं जर झाल्यानंतर काय होतं, लगेच दुसरी जी सिस्टीम आहे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचा दुसरा पार्ट आहे तो म्हणजे पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टीम. ही पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टीम काय करते, ऍसिटिल्कोलीन नावाचं न्यूरोट्रान्समीटर तयार करते. न्यूरोट्रान्समीटर एपिनेफ्रिन वाढवायचं काम करतं आणि न्यूरोट्रान्समीटर ऍसिटिल्कोलीन खाली येण्याचं काम करतं. सो लगेच पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टीम काय करते माहितीये का, ऍसिटिल्कोलीन तयार करते. ऍसिटिल्कोलीन हे न्यूरोट्रान्समीटर आहे हे पण, आणि ते काय करते तर हार्टबीट खाली येण्याचं काम करते, म्हणजे रिड्यूस करायचं काम करते. सो अशा रीतीने सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथिक सिस्टीम असे एक वाढवायचं काम करतात, दुसरं खाली येण्याचं काम करतात विथ हेल्प ऑफ न्यूरोट्रान्समीटर एपिनेफ्रिन अँड ऍसिटिल्कोलीन. नाउ nervous control includes the part of autonomous nervous system is cardiovascular center lies in the medulla oblongata. हे सगळं करण्यासाठी ना सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम असं मी तुम्हाला सांगितलं, हे सगळं कुठे असतं माहितीये का, आपल्या मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये असतं. मेडुला ऑब्लॉंगेटा इज द टर्मिनल पार्ट ऑफ हाइंड ब्रेन. हाइंड ब्रेनचा सर्वात शेवटचा भाग आहे मेडुला ऑब्लॉंगेटा. त्याच्यापासून पुढे कंटिन्युएशन होतं स्पायनल कॉर्ड. सो इट कंट्रोल, हे ते मेडुला ऑब्लॉंगेटा हे सगळं कंट्रोल करतात. आपला हार्ट रेट, आपला पल्स रेट, आपला रेस्पिरेशन रेट, आपली पेरिस्टाल्टिक मुवमेंट, ऑल दीज आर अंडर दी कंट्रोल ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा. म्हणून मेडुला ऑब्लॉंगेटा जर धक्का लागला बरोबर ना, किंवा मार लागला तर लगेच पेशंट तात्काळ तो पर्सन मरतो, डेथ होते त्याची. बऱ्याच वेळा ऐकलं असेल तुम्ही, अरे नुसता मार लागला मेंदूला आणि गेला, कुठे ब्लिडिंग नाही, काय नाही, काय नाही. याचा अर्थ त्याच्या मेडुला ऑब्लॉंगेटाला धक्का लागला की सगळ्या सिस्टीम बंद होतात आणि तो इमिजिएटली पर्सन मरतो. सो असा एक क्वेश्चन तुम्हाला नर्वस सिस्टीम मध्ये विचारतात, लिटिल इंजुरी टू मेडुला ऑब्लॉंगेटा कॉज सडन डेथ, असा एक क्वेश्चन येतो, आपण पुढे डिस्कस करतो त्या चॅप्टर मध्ये. So it control rate of heartbeat in response to impulse from various receptor like proprioceptors, ओके, जे लिम्स मध्ये असतात, मसल मध्ये असतात, कीमोरिसेप्टर्स, ओके, अँड बॅरो रिसेप्टर्स. हे 3 रिसेप्टर्स आहेत जे बॅरो रिसेप्टर्स हे आर्टरी आणि वेन मध्ये असतात. हे सगळं चेक करतात ब्लड प्रेशर, ब्लडचा रेट, सॉरी काय म्हणूया त्याला आपण, इम्पल्स रेट कमी आहे जास्त, हे सगळं चेक केलं जातं. आपल्या बॉडीमध्ये हे 3 प्रकारचे रिसेप्टर्स आहेत जे हे सगळं चेक करतात. एक आहे तो प्रोपिओ रिसेप्टर्स विच मॉनिटर द पोझिशन ऑफ लिम्स अँड मसल्स, लिम आणि मसल्स मॉनिटर करतो. कीमो रिसेप्टर्स मॉनिटरिंग द केमिकल चेंजेस इन दी ब्लड, ब्लड मधलं केमिकल चेंजेस काय ते डिटेक्ट करतो. म्हणजे ऑक्सिजन वाढलंय, कार्बन डायऑक्साईड वाढलंय, तुम्ही हायपोक्सिया नको व्हायला, म्हणजे ऑक्सिजन कमी पण कार्बन डायऑक्साईड जास्त झालंय, मग लगेच काय करतो माहितीये का, तुमचं रेस्पिरेटरी रेट वाढवतो, म्हणजे तुम्हाला जास्त रेस्पिरेशन करायला लावतो, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त इनहेल करा ऑक्सिजन. आणि दुसरा आहे तो बॅरो रिसेप्टर्स. हे प्रत्येक आर्टरी आणि वेन, स्पेशली कॅरोटिड आर्टरी जी आपण बघितली ना, त्या कॅरोटिड आर्टरी मध्ये ऍस्परेज अँड सगळ्या आर्टरी मध्ये हे बॅरो रिसेप्टर्स असतात. ते मेनली मॉनिटर करतात द स्ट्रेचिंग ऑफ मेन आर्टरी अँड वेन. आर्टरी आणि वेन कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स करायचं. बघा ब्लड प्रेशर वाढलं म्हणजे ब्लड जर कार्डियक आउटपुट जास्त येत असेल तर लगेच आर्टरी काय होते माहिती का, आर्टरी डायलेट होते, म्हणजे ब्लड प्रेशर खाली येतं. नाही तर ब्लड आर्टरी तेवढीच राहिली तर प्रेशर फोर्सने वर जाणार, फोर्सने वर गेलं तर ऑर्गन डॅमेज होतो. मग लगेच काय करते त्यावेळेला, आपली ही नॅचरल टेंडन्सी आहे बॉडीची, मग बॉडी लगेच काय करतं, तुमची आर्टरी डायलेट करून टाकतं. आर्टरी डायलेट केल्यामुळे डायमीटर वाढला की प्रेशर कमी झालं. जरी हार्ट मधनं ब्लड बाहेर जास्त पडतंय तरी प्रेशरने ब्लड वर जात नाही, कारण तुमची आर्टरी काय झाली, डायलेट झाली, म्हणजे डायमीटरचा वाढला. डायमीटर वाढल्यामुळे ऑटोमॅटिकली प्रेशर काय झालं, खाली आलं. ही एक प्रकार आहे. कधी कधी असं होतं की आर्टरीला प्रेशर वाढवावं लागतं, मग त्यावेळेला तुमची ब्लड वेसल कॉन्स्ट्रिक्ट होते, म्हणजे आकुंचित पावते, हे वेगळ्या कंडिशन मध्ये. सो हे सगळं मॉनिटर करण्याचं काम हे 3 रिसेप्टर्स करतात. So chemical control of heart rate includes the condition like hypoxia, म्हणजे कधी ऍसिडोसिस, अल्कोसिस कॉझिंग डिक्रीज कार्डियक ऍक्टिव्हिटी, म्हणजे तुमच्याकडे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी झालं, सॉरी उलट बोललो मी, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त झालं आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर ऑब्व्हियसली काय होणार माहितीये का, हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. आपलं ब्लड ऍसिडिक नाही आहे, सॉरी स्लाइटली अल्कलाईन आहे, पण ब्लड ऍसिडिक झालं, जास्त अल्कली झाली
ते कॉज डिक्रीज कार्डियक ऍक्टिव्हिटी कमी होते. सो हॉर्मोन लाईक एपिनेफ्रिन अँड नॉन एपिनेफ्रिन इनहान्स द कार्डियक ऍक्टिव्हिटी. लगेच एपिनेफ्रिन हे नॉन एपिनेफ्रिन हे कार्डियक ऍक्टिव्हिटी कंट्रोल करतात. बिसाइड कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅटायन्स, आता ह्याच्या व्यतिरिक्त हार्टबीट वाढवण्याचं कार्डियक ऍक्टिव्हिटी वाढते कोणामुळे, तर कॅल्शियम, पोटॅशियम अँड व्हेरी इम्पॉर्टंट इज सोडियम. म्हणून बघा बऱ्याच वेळेला ज्या लोकांना ब्लड प्रेशर असतं त्या लोकांना डॉक्टर सांगतात की तुम्ही मीठ खाऊ नका. त्याचं कारण का, मिठामध्ये सोडियम असतं. आणि सोडियम काय करतं माहितीये का, तर सायनोआर्टिरियल नोडला स्टिम्युलेट जास्त करतं. सो सायनोआर्टिरियल नोडला स्टिम्युलेट जास्त केलं की तिकडे इम्पल्स फास्ट जनरेट होतात. फास्ट इम्पल्स जनरेट झाले की फास्ट कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं. फास्ट कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन झालं की कार्डियक आउटपुट वाढला, ऑब्विसली ब्लड बाहेर पडलं ना, सो ब्लड प्रेशर वाढतं. म्हणजे ज्याला ब्लड प्रेशर आहे त्या लोकांना डॉक्टर सांगतात की मिठाचं प्रमाण कमी करा. दिस इज वन ऑफ द फॅक्टर विच इन्क्रीज द कार्डियक ऍक्टिव्हिटी. कार्डियक ऍक्टिव्हिटी डिक्रीजेस with elevated blood level of calcium and sodium. पोटॅशियम अँड सोडियम. नॉर्मली हे दोन महत्वाचे असतात, पोटॅशियम आणि सोडियम. सो हे पोटॅशियम आणि सोडियम आत बाहेर जात असतात. सोडियम जेव्हा आत येतो आणि पोटॅशियम बाहेर येतो तेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं, आणि उलट होतं तेव्हा रिलॅक्सेशन होतं. तर सोडियमचं प्रमाण जास्त झालं तर ऑब्विसली एसए नोड स्टिम्युलेट होतो जास्त, आणि एसए नोड स्टिम्युलेट झाला की कार्डियक ऍक्टिव्हिटी वाढली. तर अशा रीतीने ही कार्डियक ऍक्टिव्हिटी कंट्रोल केली जाते तीन गोष्टीने. एक नर्वस सिस्टीम, दुसरं हॉर्मोन सिस्टीम, आणि तिसरं आयन्स म्हणजे पोटॅशियम, कॅल्शियम असे आयन्स. सो इथपर्यंत कळलं सगळ्यांना? हा पार्ट कळला तर आपण पुढच्या पार्टकडे जाऊया. हा पार्ट सगळ्यांना कळलाय का? रेग्युलेशन ऑफ कार्डियक ऍक्टिव्हिटी. येस. आता आपण मला वाटतं आपण डिस्कस केलेला होता, दॅट इज कॉल्ड एज ब्लड वेसल. बघा ब्लड वेसल कोणते कोणते आहेत, तर मुळात स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड एज एंजिओलॉजी. So there are main three types of blood vessels in the human circulatory system. One is artery, vein and capillaries. So first we will discuss करूया arteries. एकदम सोपं आहे, ऑलरेडी आपण हे डिस्कस केलेलं होतं. Now arteries, vein and capillaries. So arteries are the blood vessel carry blood from heart to various part of the body. There are branch into arterioles, further into capillaries. Artery कोणापासून होते माहिती का? aorta पासून. Aorta divide and redivide into artery. Artery divide and redivide into arterioles. Arteriole divide and redivide into capillaries. They are normally carry oxygenated blood to all parts of the body except pulmonary artery. मी तुम्हाला सांगितलं तिकडे एक्सेप्शन केस आहे. पल्मनरी आर्टरी मधनं डिऑक्सिनेटेड ब्लड कॅरी होतं, which carry deoxygenated blood. They are usually situated deep in the body except few like radial, branchial, femoral, etc. काही अशा आर्टरी आहेत की जे फक्त सुपरफिशियल असतात काहीच ठिकाणी, बाकी सगळ्या आर्टरी या एकदम डीपली असतात. ही जी काय रेडियल आर्टरी आहे ही म्हणजे आपल्या मनगटाची आर्टरी, ओके. फिमोरल आर्टरी पायाची आर्टरी, ब्रँचियल आर्टरी म्हणजे मानेच्या इकडची, या सुपरफिशियल असतात, या वर असतात. म्हणून हार्टबीट बघायचं असेल तर डॉक्टर पल्स बघतात, पल्स रेट. हे पल्स रेट साठी रेडियल आर्टरी घेतात. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दिस इज द टीएस ऑफ आर्टरी. ज्यावेळी आपण बघितलेलं की आउटर 3 लेअर आहे, ट्युनिका एक्सटर्ना ज्याला आपण ट्युनिका ऍडव्हेंटिशिया असं म्हणतो, ट्युनिका मीडिया जो मधला लेअर आहे, आणि ट्युनिका इंटरना ज्याला ट्युनिका इंटिमा असं म्हणतात. जरा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. Now the outermost tunica externa is thick tough layer of collagen fiber. The tunica media is made up of smooth muscle and elastic fiber, and this thick muscle and elastic layer make up the arterial well pulsatile म्हणजे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन त्याच्यामुळे जास्त व्यवस्थित होतं. The innermost tunica interna is a single layer of flat compact endothelial cells surrounding the lumen. बघा ही जी काही लुमेन आहे, दिस इज द लुमेन, ही आर्टरी आहे, ही वेन आहे, दोन्ही कम्पेअर करून सांगितले. महत्वाचं असं आहे की आर्टरीच्या आतला जो लेअर आहे एंडोथेलियल लेअरचा आहे, याच्यामध्ये लुमेन लहान आहे, याच्यामध्ये लुमेन सर्वात मोठी आहे. कारण ट्युनिका मीडिया जो आहे हा याच्यामध्ये वेल डेव्हलप आहे, याच्यामध्ये रिड्यूस झालेला आहे.
त्यामुळे ट्युनिका मीडिया रिड्यूस आहे आणि ह्याच्यात त्यामुळे लुमेन जास्त झाली. दोघांमध्ये ट्युनिका इंटर्ना आहे. ट्युनिका इंटर्नाचा आतला जो लेअर आहे दॅट इज कॉल्ड एज एंडोथेलियल सेल्स. The atrial lumen is devoid of valve and blood flow through rapid and with high pressure. Atrium मध्ये काय म्हणतात ते आर्टरी मध्ये लुमेन थोडी कमी असते आणि वाल्व नसतात. दॅट इज विदाउट वाल्व. सो ब्लड फ्लो थ्रू इट रॅपिड अँड विथ हाय प्रेशर. त्यामुळे ब्लड प्रेशरने जातं. दुसरं वेन्स आर थिन वॉल मोस्टली सुपरफिशियल which carry blood from organ towards heart. म्हणजे ऑर्गन पासून हार्ट कडे आणतात. The capillaries around the various organ join to form veins. कॅपिलरीज एकत्र येतात एका बाजूने, एकत्र होऊन वेन्यूल्स तयार होतात ऍक्च्युअली, आणि वेन्यूल्स एकत्र येऊन वेन्स तयार होतात. कॅपिलरीज आहेत त्या वेनच्या कॅपिलरीजला वेन्यूल्स असं म्हणतात. Except from the pulmonary vein or other veins of the body carry deoxygenated blood towards the heart. सो दिस इज अगेन, मी हा डायग्राम दाखवलाय जो आर्टरी आणि वेनचा आहे. याच्यामध्ये लुमेन जास्त आहे, लुमेन कमी आहे. नाव तिसरे येते कॅपिलरीज. दीज आर द नेटवर्क ऑफ मायन्यूट ब्लड वेसल. आर्ट्रिओलची फाईन ब्रँच म्हणजे कॅपिलरी, जे सेल मध्ये घुसतात, सेल्सला नेटवर्क तयार करतात एका बाजूने. दुसऱ्या बाजूने हे कॅपिलरी सगळे रियुनाइट होतात. रियुनाइट झाले की त्याला म्हणतात वेन्यूल्स. हे वेनचे फाईन ब्रांच आहेत, म्हणजे वेनच्या कॅपिलरीला वेन्यूल्स म्हणतात. वेन्यूल्स रियुनाइट झाल्या की त्याला वेन म्हणतात. आणि ह्या वेन मग दोन मेन वेनला जोडल्या जातात, दॅट इज सुपिरियर वेना केवा आणि इन्फिरियर वेना केवा. सो दीज आर द नेटवर्क ऑफ मायन्यूट ब्लड वेसल. दे आर थिन वॉल्ड, having a single layer of flat squamous epithelium resting on the single basement membrane. कॅपिलरी मध्ये सर्वात महत्वाचा फरक असा आहे की त्या थिन वॉल आहे आणि फक्त सिंगल लेअर आहेत. देयर इज नो ट्युनिका एक्सटर्ना अँड ट्युनिका मीडिया. ओनली ट्युनिका इंटरना इज प्रेझेंट. अँड एंडोथेलियल सेल्स और epithelial cells or they are made up of squamous epithelium based on basement membrane. They are mainly involved in exchange of material. आताच मी तुम्हाला सांगितलं कॅपिलरीज म्हणजे फाईन ब्रांच. सो सेलला, प्रत्येक सेलला नेटवर्क केलेलं असतं. वॉल ऑफ द कॅपिलरी इज फॉर्म बाय सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम अँड इट इज स्ट्रेचेबल. स्ट्रेच होतात त्या. द ब्लड फ्लो थ्रू द कॅपिलरीज अंडर हाय प्रेशर. द वॉल ऑफ द कॅपिलरीज बिअर स्मॉल एंडोथेलियल पोर्स ऑफ फेनेस्ट्रे थ्रू विच द ब्लड सेल्स आर escape by the process called as diapedesis. आपण जे डायपेडेसिसची प्रोसेस बघितलेली की ड्यू टू अमिबॉइड मूवमेंट दे कॅन इझिली स्क्वीज आउट फ्रॉम दी ब्लड वेसल. तर ब्लड वेसल म्हणजे कॅपिलरी ना. कॅपिलरी म्हणजे आर्टरीची फाईन ब्रांच ही सगळीकडे पोचली आहे. याच्यामध्ये छोटे छोटे पोर्स असतात, एवढे मायन्यूट पोर्स असतात की ज्याच्यामुळे हे ब्लड सेल्स म्हणजे डब्ल्यूबीसी त्यातनं बाहेर पडतात. आणि बाहेर पडतात त्या कशासाठी बाहेर पडतात, तर फॉरेन पार्टिकलला मारण्यासाठी. आणि जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्याला म्हणतात, त्या प्रोसेसला डायपेडेसिस असं म्हणतात. सो दिस इज अबाउट ब्लड वेसल. ना सर्वात पुढचा पार्ट आपल्याला बघायचा तो म्हणजे पल्स. आता पल्स म्हणजे काय ते तुम्हाला सोपं सांगतो बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पल्स रेट इज डिफरंट आणि पल्स इज डिफरंट, ज्याला आपण अगदी मराठी भाषेत चक्क नाडीचे ठोके असं म्हणतो. बरोबर ना. डॉक्टर हातात घेतात आणि बघतात आपले नाडीचे ठोके किती आहेत ते. आणि त्यासाठी जी आर्टरी वापरतात त्या आर्टरीला रेडियल आर्टरी असं म्हणतात. सो ही आर्टरीवरती बोट ठेवलं की आपल्याला आपले पल्स समजतात किती आहेत ते. नॉर्मल पल्स असतो 72 टाइम्स पर मिनिट. 72 टाइम्स पर मिनिट. सो पल्सिस म्हणजे काय, तर हार्ट मधनं जेव्हा ब्लड बाहेर पडतं तेव्हा बघा ना, वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाला, एकदा कॉन्ट्रॅक्ट झाला, दुसरा कॉन्ट्रॅक्ट, तिसरा, म्हणजे प्रत्येक वेळेला ब्लड काय म्हणतात ते धक्के मारत मारत पुढे येतो. बरोबर ना. पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट झाला, जर्क मिळाला ब्लडला. परत दुसऱ्यांदा वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झालं, दुसरा जर्क मिळाला. हे जे काही जर्क मिळतोय ना, तो जर्क आपल्याला इकडे कॅल्क्युलेट करता येतो, मोजता येतो. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या आता घरी बसला असेल ना, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या उजव्या किंवा डाव्या हाताच्या अंगठाचा जो पार्ट आहे, अंगठा, डाव्या किंवा उजव्या हाताचा अंगठा जो आहे, या अंगठ्यापासून सरळ खाली या आणि मनगटाच्या जवळ असं पुढे हात लावा.
की तुम्हाला तुमचेच पल्स ऐकू येतील किंवा समजतील, तुमचेच पल्स समजतील आणि ते तुम्ही मोजू शकाल किती येते. तर ह्याला सगळ्याला पल्स म्हणतात. हे काय होतं, तर ब्लड जेव्हा प्रेशरने बाहेर येतं तेव्हा ते वेव्ह क्रिएट करतात. सो इट इज ए सिरीज ऑफ प्रेशर वेव्स दॅट ट्रॅव्हल थ्रू दी आर्टरी ड्यू टू व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. फार महत्वाचं आहे. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल याचा अर्थ काय, व्हेंट्रिकल जेव्हा पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट होतं, कॉन्ट्रॅक्ट झाला याचा अर्थ काय, ब्लड प्रेशरने बाहेर पडणार ना, फोर्सने बाहेर पडणार. एकदा कॉन्टॅक्ट झालं, दुसऱ्यांदा कॉन्टॅक्ट झालं, तिसऱ्या कॉन्टॅक्ट झालं की प्रत्येक वेळेला ब्लड बाहेर पडणार, ते वेव्हजने बाहेर पडणार. आणि त्या ज्या वेव्हज आहेत ना, याला आपण पल्स म्हणतो, जे आपण मोजू शकतो. आय होप तुम्ही सगळ्यांनी थोडासा हात लावून बघितलं तरी असेल की ऐकू येतंय का नाहीये. सगळ्यांनी बघितलंय का हात लावून आणि कळलंय का? So that is called as artery due to ventricular systole. Now it is the strongest in artery closer to the heart and gradually become weaker in the artery away from the heart. सर्वात जवळ स्ट्रॉंगेस्ट आर्टरी असते आणि नंतर ती वीक होत जाते. ओके, म्हणजे थोडक्यात ऑब्विसली ना प्रेशर कमी कमी होत जाणार. It can be felt easily in the superficial artery like radial artery in the wrist and carotid artery in the neck. हे तुम्ही ना फील करू शकाल. सुपरफिशियल आर्टरी लाईक रेडियल, जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, हाताची मनगटाची आर्टरी सगळ्यांनी बघितलं असेल. हे हात आहे आपला, याच्या मनगटाला लावायचा इकडे. इथं बघितलं असेल, ही तुम्हाला पल्स जाणवेल. तुम्हाला मागे पुढे थोडं करून बघा म्हणजे लक्षात येईल. किंवा कॅरोटिड आर्टरी मानेच्या इकडे असते, इकडे ती पण मोजू शकतो आपण. Now the pulse can be felt at particular point on the body. Pulse rate is equal to heart rate. आता जेवढे पल्स रेट असतात ना तेवढे हार्ट रेट असतात. म्हणजे ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे हार्ट बीट किती असतं, 72 टाइम्स पर मिनिट ऑन एन ऍव्हरेज. हा, म्हणजे पल्स रेट पण तुमचे 72 असायला पाहिजे. पण हे वेरीज असतात, मागे पुढे होतात. हे रेस्ट पोझिशनला आहे. जर तुम्ही चालत असाल, जर तुम्ही बोलत असाल, एक्सरसाइज करत असाल, पळत येत असाल, तर ऑब्विसली काय तुमचे 74 राहणार नाहीत. सो इट मे बी इन्क्रीज. सो हे वाढतात. हे रेस्टिंग पोझिशन नाही, म्हणजे तुम्ही शांतपणे झोपलात आणि तुमचे पल्स रेट मोजले तर हे तुमचे 72, 73, 74 येतात. अदरवाईज इट व्हेरीज फ्रॉम व्हेरीज अप टू 90 पर्यंत चालतात. सो म्हणजे 90 पण नॉर्मल म्हणतात. सो पल्स रेट हायर दॅन नॉर्मल अबव्ह 100 बीट्स पर मिनिट इज कॉल्ड ॲज ट्रॅकिकार्डिया. हार्टबीट जर 100च्या वर असतील तर त्याला ट्रॅकिकार्डिया म्हणतात. आणि हेच जर हार्टबीट 60च्या खाली असतील तर त्याला ब्रॅडिकार्डिया म्हणतात. That is called as bradycardia. So what is tachycardia? What is bradycardia? So this is called as pulse. पुढचा जो आपल्याला बघायचा आहे ना, that is called as blood pressure. आता ब्लड प्रेशर हा आर्टरीशीच रिलेटेड आहे, कारण आर्टरीमध्येच प्रेशर जास्त असतं, वेन मध्ये प्रेशर कमी असतं. सो ब्लड प्रेशर याचा अर्थ तो आर्टरी मधलीच प्रेशर, दॅट इज कॉल्ड एज आर्टरियल ब्लड प्रेशर. सो प्रेशर exerted by blood on the wall of the artery is arterial blood pressure. So pressure exerted by blood on the wall of the artery. तिकडे ना तुम्ही एक शब्द इंटर करा, जो लिहा तिकडे, तो तिकडे पुस्तकात दिला नाहीये, तो द्यायला पाहिजे होता. सो प्रेशर exerted by blood on the wall of the artery while flowing through it, असं व्हायचं. while flowing through it is called as arterial blood pressure. ऑब्विसली व्हेंट्रिकल मधनं बाहेर पडलेलं ब्लड ॲओर्टामध्ये येताना ॲओर्टाच्या किंवा आर्टरीच्या वॉल वरती प्रेशर एक्झर्ट करणार. आर्टरीच्या वॉल वरती, आर्टरी गोल असते, आर्टरीच्या वॉल वरती प्रेशर एक्झर्ट करतात. हे जे काय प्रेशर एक्झर्ट करतात दॅट इज कॉल्ड एज आर्टरियल ब्लड प्रेशर. सो ऑब्विसली हार्टबीट सिस्टोल आणि डायस्टोल मध्ये असल्यामुळे प्रेशर सुद्धा सिस्टोलिक असणार आणि डायस्टोलिक असणार. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर प्रेशर आणि रिलॅक्सेशन असताना प्रेशर. सो this is the definition of arterial blood pressure. The pressure on arterial wall during ventricular contraction, that is systole, is called as systolic blood pressure. म्हणजे ventricular contract झाल्यानंतर जे प्रेशर येतं त्याला म्हणतात systolic blood pressure. आणि for a normal healthy adult the average value is 120 mm of Hg. So normal healthy person मध्ये systolic pressure असतं 120 mm of Hg. The pressure on arterial wall during relaxation of ventricle, जेव्हा ventricle relax होतो तेव्हा त्याला म्हणतात डीपी, दॅट इज कॉल्ड एज डायस्टोलिक ब्लड प्रेशर. नाउ नॉर्मल हेल्दी पर्सन डायस्टोलिक प्रेशर इज 80 mm of Hg. सो इट इज ऑलवेज रिटन एज 120/80 सिस्टोलिक अपॉन डायस्टोलिक असं लिहितात, SP अपॉन DP. सो नॉर्मल आर्टरियल ब्लड प्रेशर इज 120/80 mm of Hg.
So blood pressure is equal to SP upon DP. So 120 upon 80 upon 80 म्हणजे systolic upon diastolic, systolic upon diastolic, that is called as blood pressure. So blood pressure is normally written as 120/80 mm of Hg. So you have to write first systolic, then you write diastolic. And difference between systolic and diastolic pressure is called as pulse pressure. Pulse is different, pulse pressure is different. Systolic and diastolic pressure जो आहे त्याचा डिफरन्स आहे, म्हणजे 120 वजा 120 minus 80, that is called as 40. 40 is the pulse pressure which is normal. So normal it is 40 mm of Hg. Pulse pressure is 40 mm of Hg. Now deviation from normal blood pressure value indicates the malfunctioning of heart. Heart मध्ये काहीतरी चेंजेस असतील तर ब्लड प्रेशर चेंजेस होणार. It may due to high or low blood volume. ब्लडचा व्हॉल्यूम जास्त असेल किंवा ब्लडचा व्हॉल्यूम कमी असेल. Atrial inelasticity or hardening of arteries. आर्टरी जर हार्ड असेल झाली असेल, that is called as arteriosclerosis. Arteriosclerosis म्हणजे हार्टने आपली इलॅस्टिसिटी कमी केली किंवा हार्टची इलॅस्टिसिटी गेली तर ब्लड प्रेशर वाढतं. डिपॉझिशन ऑफ फॅट लाईक कोलेस्ट्रॉल इन द आर्टरीज. आर्टरीमध्ये कोलेस्ट्रॉल किंवा डिपॉझिशन झालं फॅटचं तर ब्लड प्रेशर वाढणार. दॅट इज कॉल्ड एज आर्थेरोस्क्लेरोसिस. रिनल डिसीज म्हणजे किडनीचा आजार असेल. अँड इमोशन इंड्यूस हॉर्मोन चेंजेस. इमोशन किंवा काय म्हणूया आपण नैराश्य म्हणूया किंवा त्याला डिप्रेशन म्हणूया, याच्यामुळे हॉर्मोन्स चेंजेस होतात. अँड ओबिसिटी म्हणजे लठ्ठपणा, जाडे लोक असतात यांच्यामध्ये ब्लड प्रेशरचं प्रमाण जास्त असतं किंवा वाढतं. द ब्लड प्रेशर लोअर दॅन नॉर्मल दॅट इज बिलो 90/60 mm इज कॉल्ड ॲज हायपोटेन्शन. जर ब्लड प्रेशर मधलं सिस्टोलिक प्रेशर 90 असेल, नॉर्मली 120 असायला पाहिजे, आणि डायस्टोलिक प्रेशर 60 असेल, नॉर्मली ते 80 असायला पाहिजे, म्हणजे दोन्ही खाली आहेत, सिस्टोलिक पण खाली आहे आणि डायस्टोलिक पण खाली आहे, तर त्याला म्हणतात हायपोटेन्शन म्हणजे लो ब्लड प्रेशर. आणि हे जर 120 ला ना प्लस मायनस पकडतात, प्लस मायनस 20 घेतात, म्हणजे 140 पर्यंत चालतं. सो जर अप्पर ब्लड प्रेशर जर 140 असेल सिस्टोलिक आणि लोअर जर 90 असेल तर त्याला म्हणतात हायपरटेन्शन. व्हेरियस फॅक्टर्स दॅट अफेक्ट द ब्लड प्रेशर आर कार्डियक आउटपुट, पेरिफेरल रेजिस्टन्स, blood volume, length and diameter of blood vessel, viscosity of blood, age, venous return, sleep, emotion, exercise and anxiety. हे सगळे फॅक्टर्स आहेत जे ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी पण काम करतात किंवा ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर वेरीज होतं. नॉर्मल कार्डियक आउटपुट इज 5 लिटर मिनिट. इंक्रीज इन कार्डियक आउटपुट इंक्रीजेस सिस्टोलिक ब्लड प्रेशर. जर कार्डियक आउटपुट वाढला तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर वाढणार. अँड पेरिफेरल रेजिस्टन्स डिपेंड अपॉन द डायमीटर ऑफ द ब्लड वेसल. पेरिफेरल रेजिस्टन्स म्हणजे ब्लड वेसलचा डायमीटर, ब्लड वेसलचा जो डायमीटर आहे त्या डायमीटर वरती पण डिपेंड करतो. सो डिक्रीज इन डायमीटर ऑफ आर्ट्रिओल्स अँड कॅपिलरीज. जर कॅपिलरीज आणि आर्ट्रिओलचा डायमीटर कमी झाला अंडर द इफेक्ट ऑफ वॉसो कॉन्स्ट्रिक्टर लाईक वॉसोप्रेसिन अँड एडीएच, आपण जे मागच्या वेळेला बघितलेलं एडीएच, इन पेरिफेरल रेजिस्टन्स अँड देअरबाय इन्क्रीज द ब्लड प्रेशर. आणि हे जर वॉसो कॉन्स्ट्रिक्ट झाले ब्लड वेसल जर कॉन्स्ट्रिक्ट झाले तर ब्लड प्रेशर वाढणार. ब्लड लॉस इन ऍक्सिडेंट डिक्रीजेस ब्लड व्हॉल्यूम अँड डज ब्लड प्रेशर. ऍक्सिडेंट झाला तर ब्लड लॉस होतो ना, ब्लड लॉस झालं की ब्लडचा व्हॉल्यूम कमी झाला, ब्लडचा व्हॉल्यूम कमी झाला की ब्लड प्रेशर कमी झालं. ब्लड प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द विस्कोसिटी ऑफ ब्लड. जेवढं ब्लड थिक असेल, विस्कस म्हणजे चिकट, so blood pressure is directly proportional to viscosity of blood. Blood pressure is increased with the age due to increase in the elasticity of blood vessel. ब्लड वेसलची इलॅस्टिसिटी वरती हे सगळं डिपेंड करतं. कारण ब्लड विस्कस झालं, चिकट झालं तर ऑब्विसली ना तेल आणि पाणी याच्यामध्ये पाणी जास्त लवकर फ्लो होतं, तेल फ्लो व्हायला वेळ लागणार. तसंच ब्लड नॉर्मल केस मध्ये काय प्रॉब्लेम नसतो, पण ब्लड जर विस्कस झालं, चिकट झालं तर त्याला फ्लो व्हायला वेळ लागतो. सो अमाउंट ऑफ ब्लड ब्रॉट टू दी हार्ट व्हाया वेन्स पर मिनिट टाइम इज कॉल्ड एज व्हीनस रिटर्न. म्हणजे आता ऑर्गन कडनं हार्ट कडे येणार जे ब्लड आहे, ओके, जे वेन्स कडनं येतं, द अमाउंट ऑफ ब्लड ब्रॉट टू दी हार्ट कडे आणणारं ब्लड आहे ऑर्गन कडनं, जे वेन्स घेऊन येतात त्यांना सगळ्यांना व्हीनस रिटर्न असं म्हणतात. आणि इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशरच्या डायरेक्टली प्रपोर्शनल असतं ते. ब्लड प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी
total length of the blood vessel. Blood pressure is directly proportional to the total length of the blood vessel. Blood vessel च्या length वरती पण blood pressure depend करतं. Blood pressure can also affect by vasoconstrictor or vasodilation. म्हणजे जर blood vessel constrict झाली आणि blood vessel dilate झाली, blood vessel constrict झाली तर blood pressure वाढणार, blood vessel relax झाली तर blood pressure कमी होणार. That is vasoconstriction, vasodilation. The female have slightly lower blood pressure than the male. Her age before menopause. Menopause च्या नंतर blood pressure जे काय ते slightly lower होतं male पेक्षा. The lower, however, the risk of high blood pressure increases the females after menopause. पण blood pressure चं risk जी काय ती female मध्ये menopause च्या नंतर जास्त असते. म्हणजे menopause म्हणजे menstrual cycle ज्यावेळेला थांबते, थांबल्यानंतर यांच्यामध्ये ब्लड प्रेशरचे वाढण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण ते शेवटी हॉर्मोन्स आहे ना, हॉर्मोन्स वरती सगळं डिपेंड असतं म्हणून. सो दिस इज अबाउट ब्लड प्रेशर. नाउ ब्लड प्रेशर मोजतात कसं, तर ब्लड प्रेशर इज मेजर्ड बाय द हेल्प ऑफ एन इन्स्ट्रुमेंट विच इज कॉल्ड एज स्पिग्मोमॅनोमीटर. हा सगळ्यांना माहिती आहे, आपण बघितलाय. दिस इन्स्ट्रुमेंट कन्सिस्ट ऑफ, बरं लाईट गेली हा माझ्याकडची, त्यामुळे बहुतेक लेक्चर थांबवावा लागेल. जोपर्यंत चालतोय तोपर्यंत चालूया, जर लाईट आली तर मी जॉईन होईल. सो दिस इन्स्ट्रुमेंट कन्सिस्ट ऑफ इन्फ्लेटेबल रबर बॅग cuff covered by cotton cloth. It is connected with the help of tube to a mercury manometer on one side and rubber tube on the other side. During measurement of the